नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता नाही नाही म्हणत असताना भूमी आता महाजनांची नोकरी सोडून आता जातच असते. कारण ॲडव्होकेट भानुशाली यांनी तिला सांगितलेलं असतं की आता महाजनांच्या इथे काम करायचं नाही आणि म्हणूनच ती आता ते घर सोडून निघालेली असते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो. तो म्हणत असतो, भूमी तू खरंच चालली आहेस का मला सोडून? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश तुझा अजूनही विश्वास बसत नाही आहे का? तेव्हा आकाश म्हणतो की नाही, माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते मी खरंच चालली आहे. तेव्हा आकाश म्हणतो तू मला सोडून कशी काय जाऊ शकतेस? तेव्हा इथे भूमी म्हणते मी तुला सोडून नाही, ही नोकरी सोडून जाते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो तू का वागलीस अशी भूमी? तू कधीच मला तुझा मित्र समजले नाहीस का? कधीच तुझ्या मनातलं मला का नाही सांगितलंस? मीच मित्र म्हणून कुठेतरी कमी पडलो असेल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते हे काय बोलतोयस तू आकाश? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी तुझं आणि तुझ्या बाबांचं बोलणं ऐकले. तू का नाही मला सांगितलंस की त्या ॲडव्होकेट भानुशाली याने तुला प्रपोज केले, त्याने तुला लग्नासाठी भरीस पाडले आणि तुझी आई तीसुद्धा तुला फोर्स करत होती आणि म्हणूनच तू जबरदस्तीने हा लग्नाचा निर्णय घेतलेला आहेस. हे सगळं तू मला का नाही सांगितलंस? मी तुझा मित्र होतो ना, माझ्यासोबत तुला शेअर करावं असं नाही वाटलं का हे सगळं? तेव्हा इथे भूमी म्हणते असं काही नाही आकाश, तू वेदांगीबरोबर बिझी होतास, मग मी तुला डिस्टर्ब कशाला करू? म्हणून मी तुला याबद्दल काहीच सांगितलं नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आणि जाऊ दे ना, तसंही त्या ॲडव्होकेट भानुशाली यांचं प्रेम आहे माझ्यावरती, त्यांना लग्न करायचं आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी खरंच तू त्या भानुशालीबरोबर लग्न करतेस? अगं तुला माहिती आहे का तो माणूस कसा आहे ते? तुझं आणि त्याचं काही कंपॅरिझनच नाही होऊ शकत. अगं तो कसा, तू कशी, तुमच्या दोघांचं काही मॅचच नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते पण त्याचं प्रेम आहे ना माझ्यावरती. आणि तसंही असं म्हणतात आकाश की ज्याचं आपल्यावरती प्रेम असतं ना त्याच्याबरोबर लग्न करायचं असतं. बरं ठीक आहे, जाऊ दे. आता मी दिलं आहे ना होकार, तेव्हा आता हे घर सोडून मला जावंच लागणार आहे. मी निघते आकाश. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आता तो भानुशाली तुला खूप जास्त महत्त्वाचा आहे का? तेव्हा इथे भूमी म्हणते तो माझा होणारा नवरा आहे, तो माझी वाट बघत असेल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आता मित्रापेक्षासुद्धा तो जास्त जवळचा वाटतोय का? तेव्हा भूमी म्हणते असायलाच हवा, त्याचा अधिकार आहे ना माझ्यावरती. तेव्हा आकाश म्हणतो आणि माझा अधिकार? तेव्हा भूमी म्हणते तुझा काय अधिकार आहे माझ्यावरती? कोण आहे मी तुझे आकाश? तेव्हा इथे आकाश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की तू माझी अर्धांगिनी आहेस, माझी बायको आहेस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे सगळं मी तुला सांगू शकत नाही आहे कारण मला तुझ्या जीवाशी खेळायचं नाही आहे, पण तू माझी बायको आहेस आणि मी तुला दुसऱ्याबरोबर असं लग्न करताना कसं काय बघू शकतो? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश मला आता जावं लागेल कारण भानुशालीला मी आता लग्नासाठी होकार दिलेला आहे, त्याच्यामुळे आता मला थांबू नकोस. जाण्याच्या आधी मला हे अख्खं घर माझ्या डोळ्यामध्ये साठवून घ्यायचं आहे. तेव्हा इथे आकाश आता भूमीचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की भूमी प्लीज थांब ना. तेव्हा इथे भूमी म्हणते नाही आकाश, आता मला थांबू नकोस, आता मी निघालेलीच बरी. तेव्हा ती जात असताना म्हणत असते की आकाश प्लीज असं करू नकोस, मला जाऊ दे बरं. तिला असं वाटत असतं की आकाशने पुन्हा तिचा हात पकडलेला आहे, पण इथे भूमीची ओढणी आकाशच्या आता घड्याळामध्ये अडकलेली असते. तेव्हा इथे आकाश तिला म्हणत असतो बघितलंस, आता माझ्या घड्याळालासुद्धा असं वाटते की तू इथे थांबायला हवं. तेव्हा इथे भूमीला आठवत असतं, ती वेदांगीला सांगत असते की आकाश आणि मी आम्ही फक्त मित्र आहोत, मला नोकरीची गरज आहे म्हणून मी इथे थांबते. तेव्हा इथे वेदांगी म्हणालेली असते की तुला नोकरीची गरज आहे की तुला आकाशच्या जवळ राहायचं आहे? मला माहिती आहे तुला आकाशची आहे ना मागे पुढे करायला आवडतं, म्हणूनच तू पुन्हा इथे आली आहेस ना. हे बघ, तुला जर असं वाटत असेल ना की माझं आणि आकाशचं सगळं चांगलं व्हावं तर तू सुद्धा कुणाबरोबर तरी लग्न करून मोकळी हो, तेव्हाच माझी इन्सिक्युरिटी कमी होईल असं वेदांगी म्हणालेली असते. तरी ते भूमीने हा निर्णय वेदांगीच्या सांगण्यावरून घेतलेला असतो कारण तिला असं वाटत असतं ती आकाश आणि वेदांगीच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी तू माझ्यासाठी. तेव्हा इथे भूमी म्हणते की तू माझ्यासाठी काय, मी काय आहे तुझ्यासाठी? तेव्हा इथे आकाश म्हणतो की सगळं मला मनातल्या मनातच बोलावं लागते. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस, तू माझं आयुष्य आहेस, असं सगळंच त्याला बोलायचं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश आता मला निघायला हवं. तेव्हा ती आकाशचा हात सोडून आता तिथून निघून जाते. तेव्हा इथे आकाश आता भूमीकडे बघतच राहतो, तो तिला थांबूसुद्धा शकत नसतो. तेव्हा इकडे भूमी आता जात असताना तिला आकाशबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात. म्हणजे त्याने आणलेला तिच्या आईचा फोटो, तिच्यासाठी घेतलेले चिंच आंब बोरं, त्याच्यानंतर तिच्यासाठी आणलेला केक, तेव्हा इथे ठेवलेलं छोटंसं सेलिब्रेशन,
तिला स्वतःच्या हाताने भरवलेला केक, नंतर इथे भूमीच्या बोटामध्ये आकाशने घातलेली अंगठी, त्यांच्यावरती पडलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, हे सगळं आता आकाशला आठवत असतं आणि भूमीला सुद्धा. तेव्हा इथे आकाश धावत पळत येतो आणि म्हणत असतो की मानसी, आत्या, आजी, लवकर बाहेर या, लवकर बाहेर या ना. तेव्हा इथे सगळेजण आता धावत पळत बाहेर येतात आणि म्हणतात काय झालं आकाश. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आजी, भूमी घर सोडून जाते, प्लीज तिला थांबवा ना. मी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते पण आता ताईने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या भानुशाली बरोबर लग्नाचा सुद्धा निर्णय घेतलाय ना, आता तिला आपण कसं काय थांबवू शकतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की तू काही कर, पण इथे आता माझ्या भूमीला थांबव ना, नाहीतर ती मला सोडून जाईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आजी, तुला माहिती आहे ना तो भानुशाली किती नीच आहे ते. त्याला माहिती आहे की भूमीचं आणि माझं लग्न झालं आहे, ती माझी बायको आहे, तरीसुद्धा त्याला भूमीबरोबर लग्न करायचं आहे. आणि हिची आई आहे ना, तुझ्या आईमुळे झाले हे सगळं. तिने माझ्या भूमीला भरीस पाडले. तुझ्या आईला माहिती आहे ना ती माझी बायको आहे ते, तरीसुद्धा तिने जबरदस्तीने तिला लग्नासाठी तयार केले, कळते का तुला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते पण आता काय करणार, त्या भानुशालीने ताईला लग्नासाठी प्रपोज केलं ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो तू तर गप्पच बस, तुझ्या आईला चांगलंच सांगणार आहे मी, थांब आता. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्या काही कर, पण माझ्या भूमीला थांबव, नाहीतर ती मला आणि हे घर सोडून निघून जाईल. मग मी तिला पुन्हा कसं काय इथे घेऊन येणार आहे. तेव्हा इथे रागेने म्हणते आकाश, तू शांत हो बरं, शांत हो. भूमीने एवढा तडकाफडकी त्या भानुशालीबरोबर लग्नाचा निर्णय का बरं घेतला असेल. हे बघ, मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तू पॅनिक होऊ नकोस. तेव्हा आकाश म्हणतो आत्या, मी कसं काय पॅनिक नको होऊस. हे सगळं नाटक मी कशासाठी केलं होतं, माझ्या भूमीसाठी केलं होतं ना, तिला माझ्या आयुष्यात परत आणण्यासाठी. आणि ते नाटक आता माझ्यावरतीच उलटं पडलेलं आहे. मी काय करू आणि माझ्या भूमीला थांबू मला कळत नाही आहे. मानसी काही कर, इमोशनल हो, काही कर, हट्ट कर, पण तुझ्या ताईला इथे थांबून घे. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत, नाहीतर ती त्या भानुशालीबरोबर लग्न करेल आणि मी माझ्या भूमीला दुसरं कुणाची होऊ देऊ शकत नाही. डॉक्टरांनी सांगितले तिच्या डोक्यावरती परिणाम होईल, असं तिला काही सांगायचं नाही आहे. म्हणूनच तो नीच भानुशाली त्याचंच भांडवल करतोय आणि माझ्या भूमीबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा इथे आता आकाश मागे वळून बघतो तर भूमी तिथे आलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते की आजी, मी निघते. तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी, तू असं कसं हे घर सोडून जाऊ शकतेस, तुला माहिती आहे ना तू कसं काय दुसऱ्याबरोबर लग्न करू शकतेस. तेव्हा भूमी म्हणते आजी, काय बोलताय तुम्ही, दुसऱ्याबरोबर लग्न म्हणजे. तसंही कुणाबरोबर तरी लग्न करून आयुष्य घालवायचंच आहे ना, आणि तसंही ॲडव्होकेट भानुशाली यांनी मला लग्नासाठी मागणी घातलेली आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते भूमी, पण अशी अचानक तू कसं काय घर सोडून जातेस. अगं मग नोकरी कशाला सोडतेस, हवं तर मी बोलते भानुशालींबरोबर. तेव्हा भूमी म्हणत असते की त्यांची अशी इच्छा आहे की आता मी इथे नोकरी करायला नको आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते अगं पण ताई, एवढ्या लवकर तू नोकरी तरी का सोडतेस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आता होणाऱ्या नवऱ्याने सांगितले की इथे काम करायचं नाही, मग मी कसं काय करणार. तेव्हा मी आता ही नोकरी सोडते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात अगं पण भूमी, आकाशची काळजी कोण घेणार, तुला माहिती आहे ना इथलं सगळं तू सांभाळून घेतेस. तू जर गेलीस तर मग आकाशचं आणि आमच्या घराचं सुद्धा काय होईल. तेव्हा भूमी म्हणते की मी जेव्हा इथे आले तेव्हा या घराला माझ्या असण्याची सवय झाली, आता या घराला माझ्या नसण्याची सवय होईल. तेव्हा इथे आजी म्हणत असतात अगं या निर्जीव भिंती असल्या ना तरीसुद्धा त्यांनासुद्धा तुझी सवय झाली आहे गं, त्या बोलू शकत नाही आहेत पण त्यांनासुद्धा तेवढंच वाईट वाटत असेल. तेव्हा इथे भूमीला आठवतं इथे वेदांगी तिला म्हणालेली असते की तुझ्यामुळे माझी आणि आकाशची रिलेशनशिप स्पॉईल होते, तुला कळतंय ना, तरीसुद्धा तू याच घरामध्ये आहेस, तू हे घर सोडून का जात नाही आहेस, माझ्या आकाशच्या आयुष्यातून का निघून जात नाही आहेस तू. हे बघ, तू इथून निघून जा आणि पुन्हा इथे कधीच परत येऊ नकोस, कळलं ना तुला. असं वचन आता वेदांगीने भूमीकडून घेतलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणत असते ताई प्लीज तू हे लग्न करू नकोस आणि ही नोकरीसुद्धा सोडू नकोस, प्लीज ताई प्लीज, तुला माझी शपथ आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ मानसी, असं लहान मुलांसारखं हट्ट करू नकोस, मी त्यांना लग्नासाठी होकार दिले आणि आता ही नोकरी मला सोडावीच लागणार आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात अगं पण तू हे सगळं घर मॅनेज करत होतीस ना, आकाशची सुद्धा व्यवस्थित काळजी घेत होतीस. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते वेदांगी आहे ना आता आकाशची काळजी घ्यायला, आणि आता मला कधी ना कधीतरी जायचं होतंच, मग आता गेले तर काय बिघडलं. तेव्हा इथे भूमीला आठवत असतं वेदांगी तिला नाही नाही ते बोललेले असते की तुला आकाशच्या जवळ राहायचं आहे, त्याच्या मागे पुढे करायचं आहे, म्हणून तू हे घर सोडून जात नाही आहेस. आणि तिला म्हणालेली असते तुला कधीही हे घर सोडून जायचं नव्हतं, तू फक्त नाटक करत होतीस. भूमी म्हणत असते की मी हे नोकरी नाही सोडू शकत कारण मला पैशांची गरज आहे. तेव्हा ती म्हणते मला माहिती आहे गं, हे सगळं तू नाटक करतेस, तुला पैशांची गरज आहे ना, मग इथे राहायची गरज नाही आहे, तू कुणाबरोबर तरी लग्न कर.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आकाश आता वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि इथे वडाला 7 फेऱ्यासुद्धा घेत असतो आणि म्हणतो की भूमी मला जन्मोजन्मी माझी बायको म्हणून हवी आहे. त्यानंतर इथे भूमीला आकाशचा धक्का लागतो आणि इथे भूमी पडणार. तेवढ्यातच आकाश तिला सावरतो. तेव्हा तिथे लहान मुलं येतात आणि भूमी आणि आकाशला आता एका दोऱ्यामध्ये आता बंदिस्त करून ठेवतात. तेव्हा ते दोघंजण एकमेकांच्या प्रेमात एवढे डुबून गेलेले असतात, तर आजूबाजूला लोक आपल्याला बघतायत याचं भानसुद्धा आता भूमीला राहिलेलं नसतं. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली येतात आणि म्हणतात की भूमी, काय करतेस तू इथे? तेव्हा भूमी आता बाजूला निघून जाते. तेव्हा भानुशाली म्हणत असतात की आपण बघूया ना की भूमी आता कुणाच्या नशिबात आहे ते. तेव्हा इथे आकाश म्हणालेला असतो की माझी आणि भूमीची साथ ही विधिलिखित आहे, कळलंच तुला.